नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आहे रविवार, त्याच्यामुळं मटणाचा बेत आहे. त्यासाठी चला आपण मटणची भाजी बनवूयात माझ्या पद्धतीमधली. त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आहे. त्याच्यामध्ये टाकलं 1 चमचा मीठ, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवायचं 10-15 मिनटं. हे बघा अशा प्रकारे लावलेली आहे. एक पातेलं घेतलेलं आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कांदा टाकायचा. कांदा चांगला तळून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचा आणि धुवून ठेवलेलं अद्रक लसूण लावलेलं मटण टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही. कुकरमध्ये पण शिजवू शकतो आपण, पण मी पातेल्यात शिजवलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे आमचं पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. प्लेट ठेवलेला आहे मी, त्याच्यावर पाणी टाकून गरम झाल्याच्या नंतर टाकणार आहे मी. त्याला मसाला बनवून घेऊया. त्यासाठी चिरलेला उभा 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे चांगले भाजून घ्यायचे. थोडंसं लसूण पण घातलेलं आहे. अगोदर पण आपण अद्रक लसूणची पेस्ट वापरली, त्यामुळे कमीच टाकायचं. आणि अद्रक पण टाकलेली आहे थोडीशी. 1 टोमॅटो घातलेला आहे. कोणी टोमॅटो घालतात, कोणी नाही घालत, आवडीनुसार. ते पण चांगलं भाजून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे. नंतर हे फुटाणे घेतलेले आहेत. थोडंसं खोबरं सुकं घेतलेलं आहे आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत. घरामधले जे आहे ते धने, मिरी, लवंग, विलायची, अशा प्रकारे जिरं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, जे तुम्ही वापरता ते. थोडंसं खसखस घातलेलं आहे, ते पण भाजून घ्यायचं. हे बघा थंड झालं मिश्रण की कोथिंबीर घालायची आणि बारीक वाटून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. चला आपलं मटण पण शिजलेलं आहे, चेक करूयात. हे बघा त्याच पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं. आवडीनुसार तेल आणि वाटण बारीक केलेलं ते टाकून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत. ही माझी पद्धत आहे. तुमची पद्धत कशी आहे मला नक्की सांगा. हे बघा अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे. हे घरातले लाल तिखट, थोडंसं मटण मसाला हे घातलेलं आहे. घरातलेच मसाले. थोडीशी कोथिंबीर घालूयात. हे बघा अशा प्रकारे सगळं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपलं मटण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये शिजलेलं. असं मिक्स करून घ्यायचं. जेवढं आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तेवढं पाणी टाकून द्यायचं. आपल्याला पातळ घट्ट कशी पाहिजे त्या प्रकारे बनवायची. मीठ आपण अगोदर पण घातलेलं होतं, त्यामुळं बेताने घाला. आणि परत वरतून कोथिंबीर आणि उकळी आल्याच्या नंतर तयार मटणची भाजी. हे बघा अशा प्रकारे. थँक्यू. सबस्क्राईब करा प्लीज.